हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया आगरी कोळी पद्धतीने पापलेटची भाजी. पापलेटचं कालवणसुद्धा बोलू शकता. तर इथे मी 250 ग्रॅम पॉपलेट फिश घेतलेले आहेत. ते आता कट करून घ्यायचे आहेत. मी फक्त 2 पीसमध्येच कट करत आहेत, कारण की जास्त मोठे नाही आहेत म्हणून. तर आता आपण हे सर्व कट करून घेतलेले आहेत. आता धुवून घेऊया. हे सर्व व्यवस्थित 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे बघा, मी 2 ते 3 पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आगरी कोळी मसाला मी ॲड करत आहे. आगरी कोळी मसाल्यामध्ये सर्वच असते, धने जिरे सर्वच असते. तर आता थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गरम मसाला थोडासा ॲड करायचा आहे. आणि आता हे विनेगर आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू, अर्धा लिंबू टाकू शकता. आता चवीनुसार जेवढी चिंच पाहिजे तेवढी चिंच आपण भिजत टाकायची आहे. जी आपली आगरी कोळी पद्धतीने बनवतात ना, चिंच टाकतात, तेवढी चिंच भिजत टाकून घ्यायची आहे. आणि हे फिश आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. साईडला ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित. आता वाटण करून घेऊया फिश मॅरिनेट होईतोपर्यंत. तर मी 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 टॅमॅटो घेतलेले आहेत. तर मी आता हे वाटण करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, टॅमॅटो खिसून घ्यायचं. मोस्टली मी टॅमॅटो मिक्सरमध्येच फिरवून घेते, पण त्या दिवशी लाईट नव्हती म्हणून हे टॅमॅटो खिसूनच घेतलेलं आहे. ह्याच्याने काय होते, ग्रेव्ही मस्त जाड होते, फिश करीची ग्रेव्ही मस्त जाड होते. म्हणून हे आता मी 2 टॅमॅटो खिसून घेतलेले आहेत. आता ही आपण चिंच भिजत घातली होती, तर चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित चिंचेचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर कट करून साईडला ठेवून देऊया आपण. आता काय करायचं, ज्या पातेल्यामध्ये भाजी करायची ते पातेलं ठेवायचं आहे. पातेला गरम झाला का त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. माझ्याकडे राईस ब्रँड नव्हतं, त्या दिवशी संपलेलं, म्हणून मी जेमिनीच यूज केलं. आता तेल गरम झालं का त्यामध्ये हे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटं वाटण फिरवून घ्यायचं तेलावर आणि ही फिश आपली जी आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे, ॲड करायची. त्यामध्ये सर्व हा मसालासुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि आता ही टेक्निक वापरायची आहे, म्हणजे तेल एकजीव, फिश सर्व हे एकजीव व्हायला पाहिजे, म्हणून चमचा बिलकुल फिरवायचा नाही आहे, नाहीतर फिश तुटायची शक्यता असते. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर हा आपला टॅमॅटो किसून ठेवला होता तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि परत 2 ते 3 मिनटं मंद गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आता हा आपला चिंचेचा पाणी जो काढला होता, आपण काढून घेतला होता, तो त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं मीडियम आचेवर शिजू द्यायचं आहे. थोडासा वरून गरम मसालासुद्धा ॲड करू शकता तुम्ही. आता 10 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आपली जी कोथिंबीर आपण कट करून ठेवली होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवून शिजवायचं आहे. हे बघा, फक्त 15 मिनटातच आपली आगरी कोळी पद्धतीने पॉपलेट फिशची भाजी तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. राईसबरोबर तर खूपच छान लागते. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा पिय मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, बाय बाय.